फक्त 10 मिनिटातच तयार होणारा उपवासाचा शेंगदाणा बटाटा आपण करून घेऊया. 7 ते 8 बटाटे आणि 1 वाटी शेंगदाणे उकडून घ्या. ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट हवे असेल त्याप्रमाणे मिरच्या घेऊन वाटून घ्या. उकडलेले बटाट्याचे असे छोटे छोटे काप करून घ्या. गॅस चालू करून त्यावर कढई ठेवून 3 पळी तेल टाका. तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची टाका. ती सेकंद परतून घ्या. त्यानंतर थोडेसे मीठ टाका. मिरची परतून घ्या. मिरची परतून घेतल्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाट्याचे काप टाका व ते एकत्र करून एक मिनिट परतून घ्या. बटाटा परतून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. झाकण काढून उकडलेले शेंगदाणे त्यामध्ये टाका. दोन्ही एकत्र परतून घ्या. थोडे परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाका. एकत्र करून झाकण ठेवा. 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्या. तयार आहे आपला उपवासाचा शेंगदाणा बटाटा. सहजच आजी आजोबांकडे गेले होते, त्यांना उपवास होता. आईदर तुला उपवासाचा म्हणून हा बटाटा. बटाटा मी त्यांच्यासाठी केलाय. तुम्हीही करा आणि खा. हा खा, कसं झालंय सांग मला. माझ्या नातीने उपवासाचा बटाटा छान केलाय. लाईक करा आणि शेअर करा. अशा सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.